नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घरपोच गॅस सिलेंडर पुरवठा करण्याच्या सूचना प्रत्येक गॅस एजन्सीजना दिलेल्या आहे. तरीही लोकांना गॅस सिलेंडर घरी मिळत नाही. त्यामुळे पहाटेपासूनच गॅस गोडाऊन बाहेर लोकांची ही गर्दी आपण या ठिकाणी बघू शकतो. नागपूरचं तापमान, कालचं तापमान 43°C जास्त होतं. कालही भर उन्हात हे सगळे लोक होते ना. आजही समजा गाडी आली नाही गॅस सिलेंडरची तर दिवसभर उन्हामध्ये इथे राहावं लागेल. काही लोक सांगतात की आम्ही पहाटे 2 वाजता 3 वाजता आलेलो आहे, अशी परिस्थिती आहे. घरपोच गॅस सिलेंडर वितरणाच्या सूचना असतानाही बऱ्याच भागामध्ये घरी सिलेंडर मिळतच नाही अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळेच लोकांना रांगेत राहावं लागतं, पहाटेपासून यावं लागतं. दादा किती वाजता आले तुम्ही? मी 2:30 वाजता. का बरं एवढ्या पहाटे? सर काल दिवसभर आम्ही उभं राहिलो, सिलेंडर मिळाला नाही. परत गेलो रात्री 7:30ला. मग सकाळी पहिला नंबर लावासाठी यावं लागलं आम्हाला. काय केलं 2:30 वाजता बसून इथं? झोपलो होतो, काय करणार. तुम्हाला भर उन्हात थांबावं लागतं. किती वाजता मिळेल आता सिलेंडर? अजून पर्यंत तर काही यांचं काही सांगतच नाही आहे. सोसायटी सुद्धा काही सांगत नाही आहे. कंझ्युमर सोसायटी आहे ही. गॅस मिळत नाही. नाही, घरीपर्यंत आलंच नाही. 8 तारखेपासूनचा नंबर लागलेला आहे, अजूनपर्यंत आलं नाही आहे. गव्हर्नमेंटचे नॉर्म्स 21 दिवसाच्या आतमध्ये द्यायचे असून सुद्धा त्यांनी अजूनपर्यंत अद्याप सिलेंडर घरपोच सेवा केलेली पण नाही आहे. दिवसभर उन्हात राहून काल पण आम्ही परत गेलो. आज पुन्हा परत नंबर लावायला लागला. किती वाजता आले तुम्ही आज? आज आलो मी तरी 5:45 वाजता. हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. सकाळची वेळ आणि इतके जवळपास 100 ते 150 गॅस सिलेंडर रांगेत आहेत. काही लोक सांगतात की काल दिवसभर थांबलो होतो परंतु गॅस सिलेंडर मिळालं नाही. त्यामुळे आज परत यावं लागलं. ते काका तर पहाटे 2 वाजता आले असं सांगतायत. गंभीर परिस्थिती आहे. नागपूरचं तापमान जे आहे ते 43°C जास्त आहे. असं असतानाही भर उन्हात सावलीची व्यवस्था नाही, बऱ्याच गोडाऊन बाहेर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. असं असताना या लोकांना गॅस सिलेंडरसाठी दिवस वाट पाहावी लागते. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.